पेंदर संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू समाधान भोईर। 4 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे। 24 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 40-45 धावा जमवाव्या लागतील। दोन्ही ताकदवार टीम एकमेकाच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील। गेम ऑन होतीये, गोलंदाज तयार। पहिला बॉल, चांगला फटका आडव्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे। चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत सिंगल मिळतीये आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय। रोहिंजन संघ जाऊन पोहोचलाय 1 या धावसंख्येवरती। एक धावफलकावरती जोडली जाते। समाधान भोईर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजामध्ये। वेगवान प्रतीचे चेंडू हाताळले जात आहेत, मध्येच एखादा चेंडू वळवला जातोय। धीम्या गतीचे चेंडू मैदानावरती फेकले जात आहेत आणि तुमच्या गोलंदाजीमध्ये जर का व्हेरिएशन असेल तर मात्र गोलंदाज सरस कामगिरी करताना पाहायला मिळतात। हा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला। चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल 2 या धावसंख्येवरती। 24 बॉल म्हणजे 4 ओव्हर आणि या 4 ओव्हरमधली पहिली ओव्हर वापरण्यात येतोय तो समाधान भोईर आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना। हा पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला होता, थोडासा गती कमी केली होती या चेंडूवरती। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, लगेचच चेंडू उचलला आणि त्यानंतर फेकी केली जाते। सिंगल मिळते, एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जात आहे। बघा सुरुवातीचे चेंडू मैदानावरती गोलंदाज समाधान चांगली कामगिरी करतो आणि अशा वेळेला एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जात आहे। पंचांना विनंती असेल की ही मॅच एकाच एंडनी खेळवायची। हा चेंडू, चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, चेंडू फेकून दिलाय, 1 बाउन्स, सीमा पार आलेला हा पहिला चौकार। जे बघा काय टायमिंग आहे या ठिकाणी, विक्रम पाटील लगावतोय चौकार। एकाच एंडनी ही मॅच खेळवली जाईल, पंचांनी याची नोंद घ्यायची आहे। या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या धावसंख्येवरती। चला स्वयंसेवकांना विनंती असेल आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्या, शेवटची मॅच आहे। हा चेंडू किपरने केली चुकी आणि बॅकअप खराब, त्यानंतर मात्र एक धाव मिळाली गेली, दुसरी मिळणार का? नाही, रोखलं गेलंय। एकच धाव, जिथे धाव नव्हती तिथे धाव आता खर्ची केली जाते। या एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती। 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। चांगली गोलंदाजी शेवटच्या मॅच मध्ये करत असताना निर्णायककारक मॅच आहे दोन्ही संघासाठी। इथून जर ही मॅच जिंकली तर एक चांगली स्पर्धेमध्ये आपल्या जागा बनवली जाईल। हा चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत धावफलक जाऊन पोहोचलाय ते 10 या धावसंख्येवरती। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 10 धावा धावफलकावरती आहेत, परंतु बिनबाद ही महत्वाची सुरुवात आहे ती बॅटिंग करणाऱ्या जयदुर्गा रोहिंजन बी संघासाठी। कारण प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील हे 2 आक्रमक शैलीदार फलंदाज आहेत आणि ते विकेटवरती राहणं ही महत्वपूर्ण बाजू असणार रोहिंजन संघासाठी। डीजे महत्वपूर्ण गोलंदाज आणि मगाच्या मॅच मध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु या मॅच मध्ये तो येतोय। खऱ्या अर्थानं जॉब या गोष्टी सगळ्या बघून खऱ्या अर्थानं क्रिकेटला प्राधान्य दिलं जात आहे ते या खेळाडूच्या माध्यमातून आणि आता तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल। दुसरं षटक पंकज कोपरकर या गोलंदाजाच्या हातामध्ये आता या सामन्याची जबाबदारी मात्र सोपवली जाते। जशी समाधानने गोलंदाजी केली अगदी त्याच्या पावलावर पाऊल चेंडू टाकत चेंडूची फेकी आता करावी लागेल। तत्पूर्वी स्ट्रायकर एंडवरती फलंदाज देतो विक्रम पाटील। हा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर, पंच आम्हाला सांगतायत वाईट बॉल। वाईटच्या मदतीने एक धाव मात्र जमा होईल। एका धावेच्या मदतीने 11 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते। 11 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते। सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे, परंतु एकाच 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील, कारण समोरचा संघ तितकाच ताकदवार आहे, तर तितकेच मोठे मोठे बॅट्समन या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अशा वेळेला या 4 ओव्हरमध्ये किमान 45 ते 50 धावा धावफलकावरती सेट करावे लागतील, कारण या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये आपण 80 धावा बघितल्यात। या मैदानावरती आपण 5 ओव्हरमध्ये 75 धावा सुद्धा बघितल्यात। अशा वेळेला यावेळेला मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा होता, पायचीच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते, फलंदाज बाद होतोय विक्रम पाटील।
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव पाटील जातोय, त्याला चांगला खेळ करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती विक्रम पाटील या खेळाडूने. या मॅचमध्ये त्याला विकेट टाकावी लागते, विकेट मैदानाच्या बाहेर जाते आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पंकज कोपरकर ज्याला पहिला वाईट टाकला आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवली जाते. अगदी समस्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवार आहेत, एकमेकाच्या विरोधात खेळत असताना यावेळेला चांगला फटका, स्वतःला थोडंसं झोकून दिलं आणि त्यानंतर आक्रमण चढवलं गेलं. लगेचच 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धाबेच्या मुदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. फलंदाजांना माहिती आहे मोठे फटके येत नाही आहेत, चांगली गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. अशा वेळेला आपण सिंगल डबलला जर प्राधान्य दिलं तर एक चांगली टोटल धावफलकावरती येईल. हा चेंडू खोदून काढला जातोय, खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्यानंतर एकेरी धावे मिळाली जाते. दुसरी मिळणार का, काय घडलं जाते मैदानावरती बघा. जिथे होती 1 धाव, अशा वेळेला मात्र दुसरी धाव लगेचच मिळाली जाते आणि या 2 धावेच्या मदतीनं 15 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 15 धावा धावफलकावरती लागली जाते. जय दुर्गा रोहिंजन बी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जीवा 11 गावदेवी पेंदर. दोन्ही संघांच्या दरम्यान चालू असलेली मॅच. हा पुढचा बॉल, चांगला फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तितका ताकदवार स्ट्रोक, टप्पा पडून चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, दणदणीत चौकार. फिल्डिंग पाहायला मिळते, एकच धाव फक्त मिळते आणि जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंगॉन मध्ये. मगाच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र हा चेंडू रोखला गेला. 20 धावा धावफलकावरती. पंकज पुनश्च तयार. प्रतीक पाटील प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचा. हा चेंडू दिशा द्यायची होती परंतु एक धाव सहजरित्या मिळवली जाते आणि एक धावेला आता प्राधान्य दिलं जात आहे. षटकार येत नाही, चौकार येत नाही, परंतु या एकेरी धावेच्या मुदतीनं 21 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 ओव्हरची मॅच आहे आणि या एक धावा खऱ्या अर्थानं नंतरच्या सत्रामध्ये कदाचित हानिकारक ठरू शकतात त्या पेंदर संघासाठी. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता तिसऱ्या षटकासाठी क्रिश कोपरकर मागच्या मॅचमध्ये त्याने शेवटच्या क्षणाला चांगली फटकेबाजी केली, चौकार लगावले आणि या मॅचमध्ये आता त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण समाधान भोईरनं फक्त 10 धावांचं षटक फेकलं, त्यानंतर पंकज कोपरकरने एक चौकार त्याला लगावला आणि तो वगळता त्यांनी 11 धावेंचं षटक मात्र फेकलं आणि आता हे तिसरं षटक मैदानावरती कसं पडणार हे आता पाहावं लागेल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज उभा आहे तो प्रणव पाटील. हा चेंडू चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे बघा त्या ठिकाणी, जबरदस्त फेकी, तितकीच चांगली गोलंदाजी, परंतु काय वेगानं रनिंग केली यावेळेला फलंदाजाने आणि या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या मिळवल्या गेल्या. 2 धावेच्या मुदतीनं 23 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. ती बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन बी या संघाची. रोहिंजन बी आणि पेंदर या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण मैदानावरती पाहतोय आणि त्यानंतर
क्रिश कोपरकर मैदानावरती पहिल्या चेंडूवरती त्यांनी चांगला चेंडू टाकला, 2 धावा खर्ची केल्या. अजूनही 5 चेंडू त्याला फेकायचे आहेत आणि जशी सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी झाली तशीच जर त्यांनी गोलंदाजी केली तर या मॅचमध्ये कमी धावा रोहिंजन संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु त्याच्या विरोधात आपण पाहते प्रतीक पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत या धावा कोणत्याही क्षणी उसळी मारू शकतात. हा वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय, दिशा भरकटताना पाहायला मिळाला गोलंदाज आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. बघा आता क्रिकेटची गर्दी कमी झाली आणि त्या ठिकाणी आता शर्यती पाहण्यासाठी गर्दी वाढत चालली आहे. संपूर्ण दिवसामध्ये जेवढी गर्दी नव्हती तेवढी एक तासामध्ये गर्दी झाली. ही क्रेज आहे खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यतीची. आणि हा चेंडू चांगला फटका, एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 25 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण या नेरे गावामध्ये बैलगाडी शर्यती सुद्धा बघणार आहोत आणि त्याचं आयोजन नियोजन करायचं आता चालू आहे. गोलंदाज तयार, क्रिश हा पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचे बॉल फेकले जात आहेत. यावेळेला खोदून काढलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत येईल. मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळते. एकेरी धावेचं रूपांतर लगेच दुहेरी धावेमध्ये होतोय. चांगली रनिंग पाहायला मिळते आणि या धावा कदाचित कर्दनका ठरू शकतात नंतरच्या सत्रामध्ये पेंदर संघाला, कारण मधीच एखाद्या चेंडूवर खराब पडला का त्याच्यावरती षटकार चौकार येतोय. आणि एक चांगल्या टार्गेटच्या हिशोबाने आता हे दोन्ही फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. हा पुढचा बॉल, चांगला फटका, खडे खडे स्ट्रोक, खराब चेंडू होता. मी म्हटल्याप्रमाणे मगाच्या चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं. हा खराब चेंडू होता आणि या चेंडूवरती लगावला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने आता तब्बल 33 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन संघाची. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. हा पुढचा बॉल खोदून काढला गेला, ब्लॉक कॉलचा ब्रह्मास्त्र फेकला या चेंडूवरती. एकच धाव, मिस फील्ड. त्यानंतर मात्र चेंडू उचलण्यास थोडीशी दिरंगाई होती आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं 35 धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. पेंदर संघाने आता विचारपूर्वक कामगिरी केली पाहिजे. तुम्ही तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतात, अशा वेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा मिळवण्याचा प्रयत्न पूर्णपणे आतापर्यंत सफल झालाय. हा चेंडू उंचावरून मारायचा होता, उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला जातोय. फलंदाज यावेळेला बाद होईल प्रणव पाटील. धन्यवाद डीजे. बघा विकेट मिळते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, सुशांत पाटील. बघा आमचे बघा विनोद पाटील त्यांचं लक्ष सुद्धा आता शर्यतींकडे लागलाय. कुठली जोडी पळाली, कुठली थांबली. वैभव ओपी आमचे गेलेत बघा तिकडे, समालोचक मित्र आमचे त्या ठिकाणी शर्यती बघायला गेलेत आणि तेवढी क्रेज आहे शर्यतींची. आता शेवटची ओव्हर मैदानावरती बाकी असेल. सुजित पाटील गोलंदाजी मार्कर, पेंदर टीमचा हा शेवटचा गोलंदाज. 4 ओव्हरची मॅच आहे, दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. टार्गेट सेट करण्याची ओव्हर, स्लॉग ओव्हरची ओव्हर, हाणामारी करावी लागेल. धावफलकावरती टोटल 35 धावा आहेत. शेवटचे 6 बॉल, गोलंदाज तयार सुजित पाटील. हा पहिला चेंडू, खडे खडे स्ट्रोक, पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला. 6 धावांसाठी येतोय दणदणीत षटकार. बघा आमचे
प्रवीण चोरगे आता तिकडचा हाल हवाला घेऊन इकडे आलेत, कारण ऑफिसवर आहे होते ते ड्युटी ऑन ड्युटी आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू मोठा स्ट्रोक, उंची जास्त आणि तितकाच लांब, 6 धाबांसाठी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतोय, 2 चेंडूवरती 2 षटकार. आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल होतोय. याही वेळेला येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता 4 धावा, चौकाराच्या मदतीनं टोटल धावा संख्या 51 धावा धावफलकावरती लागलं जातं. अभिनंदन रोहिंजन टीम, या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण सुरुवातीच्या क्षणाला, सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय त्यांच्याकडे मोठे फटके येत नव्हते. अशा वेळेला त्यांनी सिंगल डबलला प्राधान्य दिलं, पूर्णपणे धावफलक हालतं ठेवलं आणि तिसऱ्या ओव्हरपर्यंत धावा होत्या त्या 35 आणि आता ही शेवटची चौथी ओव्हर आहे आणि या चौथ्या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि शेवटच्या त्या तिसऱ्या चेंडूवरती आलाय हा चौकार. गोलंदाज पुण्याच्या तयार. हा धीम्या गतीनं टाकलेला लोअर फुल टच चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलणार, फेकणार, 1 धाव मिळाली, दुसरी मिळणार का? आणि बघा 2 धावा यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. टार्गेट होतं ते खऱ्या अर्थानं 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न यावेळेला पूर्णपणे सफल होतोय. हा पुढचा बॉल, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, जेल पकडला जातोय, चांगली फिल्डिंग, पंकज त्या ठिकाणी होते आणि जेल पकडला गेला. वादळ पूर्णपणे आता क्षमावलं गेलं, धावफलक रोखून ठेवलं या चेंडूवरती, विकेट मिळाली जाते आणि पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. या 17तील शेवटचा 1 चेंडू आता मैदानावरती बाकी असेल. शेवटचा 1 चेंडू मैदानावरती बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानावरती आहे वैभव. काय घडेल या मैदानावरती पाहणं गरजेचं आहे. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 53. हा चेंडू ऑन साइड मध्ये ढकलला जातोय, क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू उचलला, फेकणार, 1 मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये रनआउटच्या स्वरूपात मिळते विकेट. 1च धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. पहिल्या 17चा खेळ संपतोय. पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती कंपल्सरी 55 धावसंख्येची. चोवीस चेंडू आणि गरज असेल ती कंपल्सरी 55 धावसंख्येची. रोहिंजन संघाविरोधात खेळत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर संघाला आणि या धावसंख्येचा पाठलाग होईल की या धावा रोखल्या जातील याचं जिवंत जागतं उदाहरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर बोलतोय या विभागातील एक दर्जेदार मराठी समालोचक वैभव ओपिसर यांना.
तर आपण शुभ सन्मान इथे करूया आजच्या या समालोचनासाठी ज्याने आज खूप चांगली साथ आम्हाला दिली. खरं तर खूप चांगलं अगदी समालोचन आपण बघितलं. ते आमचे ओमकार गुरव चौक यांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी पांडुरंगचे गायकर आमचे झील कॅबिनेटचे प्रोप्रायटर त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे आमचे आजचे हे युवा समालोचक ओमकार गुरव यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. खरं तर आज त्यांची साथ खरं तर मला देखील नक्कीच 2 दिवस इथे समालोचन करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आम्ही आपलं देखील आभार इथे व्यक्त करतो. हॅलो. त्यानंतर या 2 दिवसामध्ये आपण पाहतोय फार चांगले ज्यांनी समालोचन केलं आणि या विभागातील दर्जेदार मराठी समालोचक आमचे वैभव बोबी सर त्यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून फार चांगली वाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाली आणि आम्हाला सुद्धा शिकायला मिळालं. त्याचं स्वागत या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केलं जातोय. थँक्यू. जाऊया मैदानामध्ये. जितू 11 जहानमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, अष्टविनायक मित्र मंडळ, जहानमान व्यायाम मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ नेरेची ही स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 सुंदर पर्व आणि या क्रिकेट शृंखलेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटची इनिंग मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 54 धावा या पहिल्या सत्रामध्ये 54 धावा या पहिल्या सत्रामध्ये जमल्यात. 55 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 24 चेंडूने 55. मागील मॅच मध्ये जिवा 11 पेंदर या संघानं 56 धावा डिफेन्स केल्या होत्या. या मॅच मध्ये आता 55 त्यांना चेस करायचंय. एका बाजूला रोहिंजन संघाची दमदार फलंदाजी मागील मॅच मध्ये आपण बघितली परंतु त्याने त्या धावा डिफेन्स देखील केल्या. प्रतिजी पाटील सर थँक्यू. खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला. जाऊया मॅच मध्ये. विनोदजी पाटील सरांना खूप घाई आहे, वेगाने केला कारण शर्यतीमध्ये दोऱ्यावर पंच म्हणून त्यांचं कार्य हे नेहमी मोठं असतं. दोरा पंच बरोबर ना? यस, दोरा पंच. मैदानामध्ये आपण जाऊया. पहिला बॉल एज लागले. बॉल चला पाठीमागे शॉर्ट टर्न म्हणला. आता थोडस डेंजर इन कडे बॅकअप देण्यासाठी कोणच नव्हतं. चला सुदैव की इकडे थ्रो केला की कोणच तिकडे नव्हता. हे फलंदाजाचं सुदैव. अगदी आपण बघितलं सुजित पाटील पॉवर प्ले मध्ये खूप चांगला खेळ सातत्याने अनेक टुर्नामेंटमध्ये या संघाने केलाय. खरं तर आपण राजीव गांधी मैदानावर देखील सुजित पाटीलची दमदार फलंदाजी थोड्या दिवसा अगोदर समाधानचे वेगळच्या डे स्पर्धेमध्ये दमदार एंडिंग आम्हाला आठवते. त्यानंतर तेवढा चांगला खेळ आम्हाला आठवतो तोंडऱ्याच्या मैदानावर. एका बाजूला रोहिंजन संघाने देखील तिथे खूप सुंदर सामना नक्कीच केले होते. मैदानामध्ये आपण जाऊया. पहिल्या बॉलवर प्रथम घरत गोलंदाजी करत असताना एक सिंगल इथे आली. ड्राईव्ह केला इथे. टॅपिंग क्रिकेट डेंजर इन कडे डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित काम बनलं असतं परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी महत्वाच्या असतात. जर तरला इथे स्थान नाही. तुम्ही जे कराल, तुम्ही जी मेहनत कराल त्याचं फल तुम्हाला मिळतं. खरं तर रोहिंजन संघाची गोलंदाजी चॅलेंजिंग आहे आणि ती चॅलेंजिंग बनणार आहे. तेवढीच दमदार फलंदाजी, तिखट फलंदाजी पेंदुर संघाकडे देखील आहे. त्यामुळे बॅटल मोठं राहील. समोर सुजित पाटील आलेत. हा चेंडू जाऊ दिला. विनोद पाठे यांचा विचार आलाय की व्हाईट बॉल अतिरिक्त रन इथे बघायला मिळेल. खरं तर क्रिकेटमध्ये जे पंच सुतावर काम करतात क्रिकेटमध्ये त्यांना हे निर्णय देणं कसं काय अवघड असू शकतं याचा मी उल्लेख करेन. कारण अगदी शर्यतीमध्ये काही काही इंचानं निकाल द्यावा लागतो. सुतावर निकाल आपण ज्याला म्हणतो.
हा फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, भिरकावून दिलाय, बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एका टप्प्याने चेंडू सीमा ओलांडत असताना हा चौकार. बघा तिकडे मॅनेजमेंट कमिटी देखील बघू शकता तुम्ही. तिकडे आता शर्यतीचा आनंद घेण्याची जेवढे प्रेक्षक क्रिकेटचे होते तेवढे आता तिकडे गेलेत. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघतो. ग्रामीण टुर्नामेंट म्हटली तर 1000 2000 असे लाईव्ह असतात आणि शर्यती म्हटल्या तर 20,000 22,000 25,000 असे लाईव्ह प्रेक्षक असतात. त्यामुळे हा नाद काय वेगळाच आहे. या नादापुढे मी जास्त काही बोलणार नाही. ते सगळे नाद फेल आहेत. चौकार आले, धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 7 धावा आणि आताचा व्हाईट बॉल. अजून एक ऍड होईल आणि धावसंख्या फलकावर 8 धावा लागतायत. 4 ओव्हरमध्ये 55 करायचे आहेत, लक्षात घ्या. बघायचं आहे दोन्ही सला विविध मैदानामध्ये सेट आहेत. टॅप केलाय ही बॉलला. आता थोड्या रिक्स घेत आहेत वारंवार. एक रन इथे पूर्ण झाले. दुसरीसाठी आता निघालेत, बॅकअप मिळाला नाही आणि आता 2 धावा इथे पूर्ण होते. समाधान थोडस त्याचा पाय स्लिप तिथे झाला. बघा तिकडे आता धुरला उडलाय. कोणाच्या शर्यत जिंकेल याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचेल. धावसंख्या फलकावर सध्या रन पाहतायत ते आपण 10 धावा. सध्या पहिलं षटक जे आपण बघतोय जे प्रगती पथावर आहे. 4 षटकचा खेळ संपलाय. 10 धावा. चांगली सुरुवात, सिंगल डबल सुरू आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये देखील आपण या इनिंगच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बऱ्याच सिंगल बऱ्याच डबल आपण बघितल्या. एक्स्ट्रा रनचा विचार केला तर 2 व्हाईट बॉल देखील आपण बघितले ते पहिल्या इनिंग मध्ये. एन मात्र चांगला झाला होता. शेवटच्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्यामुळे धावसंख्येचं टार्गेट हिट सेट झालं गेलं होतं. थोडस स्पीडअप करा. रोहित संघ जास्त वेग घेऊ नका. टायमिंग आलं नाहीये परंतु वेळ तुम्ही घेऊ नका ही विनंती. आडव्या पट्ट्याने खेळाचा प्रयत्न केला होता. अजिबात संधी दिली जात नाहीये. वारंवार अगदी बुंध्यात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेचा तुम्हाला 3रा दिवस बघायला मिळेल आणि उद्या बी लॉट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. पंचांचा इशाराला एका टप्प्याने चेंडू सीमारेषा ओलांडत असताना 4 धावांसाठी पहिलं षटक हे आता समाप्त झालंय आणि धावसंख्या फलक जाऊन थांबलाय ते टोटल बोर्डवर बिनबाद 14 धावा. चांगली सुरुवात सध्या जिवा 11 गावदेवी पेंदर. उद्याचा स्पर्धेचा 3रा दिवस बी लॉट्स असेल. उद्या पहिला सामना आई गावदेवी शिवशंभो 11 आदई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणार आहे आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. हे तुम्हाला बघायला मिळेल. उद्या ठीक 9:30 वाजता मॅच आपल्याला सुरू करायचे. त्यामुळे दोन्ही टीम आदई आणि टेंबोडे दोघांना आमची विनंती असेल की आपण वेळेवर उपस्थित राहा. कारण वेळेवर आलात तर उद्या एक संघ आम्ही क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट त्याच्यानंतर दुसरे मॅच मित 11 श्रीगणेश मोहो आणि त्यांना फायटिंग करेल सायरा स्पोर्ट्स जय चेरोबा सांगडी. त्यानंतर तिरंगा दोंदरे आणि जय बापदेव पाली आणि अंतिम आई गावदेवी वाकडी आणि प्रहार केलाय. गॅप शॉट सिलेक्शन कॅच इट कॉल परंतु जरूर खूप चांगल्या पद्धतीनं तिथे चेंडू अडवला गेला. शेवटचा सामना आई गावदेवी वाकडी आणि त्यांना फाईट करेल गावदेवी जुई गिरीश चिमणे यांचा संघ. हा उद्याचा लॉट्स आहे. वेळेत या. उद्या एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. जाऊया आता या मॅच कडे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालं. 17 बॉल आणि 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. गोलंदाज सज्ज होताना ड्राईव्ह केला अलंग कार्पेट. 1 रन इथे पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक खूप दूर वरून येते आणि तोपर्यंत 1 कंप्लीट. ओमकार गुरव थँक्यू. खूप चांगला आवाज आज त्यांचा आपण ऐकलं. बघा सन्माननीय डॉक्टर रोशन संजय पाटील ज्यांनी या
स्पर्धेसाठी फ्रीज हा स्पॉन्सरशिप केलाय, त्यांचं आगमन इथे झालंय. त्यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर असणं दिसतं बाबा आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राज पाटील इथे आलेत, त्यांचं देखील आम्ही करतो सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये. आता निर्धाव चेंडू आलाय. चेंडू आणि धाबांमधील अंतर 15 चेंडू रन पाहिजेत. अजून 39. सामना तुल्य बल्ले. समाधान मैदानामध्ये त्यापर्यंत या सामन्याचं भविष्य आहे आणि इथे खराब 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 फिल्डिंग. 3 अटेम्प्ट केले हा चेंडू अडवण्यासाठी, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूनं दिशा बदलली आणि बॉल सीमारेषे पलीकडे चौकार. चार धाबा आपण बघतोय. संघाचं समीकरण जाऊन थांबलंय 20 धावांवर. आव्हानामधील अजूनही 4 धावांचं अंतर कमी झालंय. 14 बॉल मध्ये आता 35 धाबा. सर्व काही पणाला लागलंय दोन्ही संघांचं या स्पर्धेमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एज लागले, बॉल चालला पाठीमागे. समाधान आणि सुजित नकार दिला. सुजितनं पहिल्यांदा, कारण मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो, खरा कॉल नॉन स्ट्राईक एंड वरील खेळाडूचा असला पाहिजे, कारण सगळ्यात जवळ नजर आपण नेहमी बघतो त्या चेंडूवर नॉन स्ट्राईक एंड खेळाडूची असते, त्यामुळे त्याचा कॉल अतिशय महत्वाचा हा नेहमी असतो. चांगली गोलंदाजी सध्या प्रणव कडून. एक चौकार जरूर आला. प्रणव पाटील मागील मॅच मध्ये देखील इफेक्टिव्ह गोलंदाजी तुम्ही बघितली. 13 मध्ये पाहिजे 35. फक्त क्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. हा फुल टॉस बॉल होता, दिशा दिली, तंत्र वापरलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकला नाही आणि पंच सांगतात ओव्हर समाप्तीचा इशारा आलाय, चौकार. अशा रीतीनं दुसरं षटक समाप्त झालंय. धावसंख्या फलकावर टोटल धावा लागल्या त्या 24 धावा. आता 12 मध्ये पाहिजेत 31 रन. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानामध्ये सुरू आहे. आंबेली गावचे एक दमदार क्रिकेट खेळाडू आणि स्विंग का किंग आणि बेस्ट ऑलराऊंडर करण घनसोलकर यांचं आगमन मैदानावर झालंय. या व्यासपीठावर आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. शर्यतींची फार ओढ आहे, कारण त्यांचं आंबिवली म्हटलं तर आंबिवली एक्सप्रेस शिवराज हे नाव देखील शर्यत क्षेत्रामध्ये फार मोठे आहे. बघा तिकडे आता शर्यत सुटणार आहे, सुटली आहे. रिझल्ट आपल्याला लगेच समजेल. चला मॅच सुरू करा. विनोद पाटेंना खूप घाई आहे. प्लीज, कारण आता संध्याकाळ झाली आहे, 5:30 वाजले. थोडंसं फास्ट केला प्लीज, ही विनंती आम्ही तुम्हाला करू. अर्धा जीव मैदानामध्ये आणि बऱ्याच जणांचा अर्धा जीव तिकडे चांगला आहे. स्पेशली आमचे 2 मेंबर जे इथून जाऊ पण शकत नाही, नाही तिकडे नाही इकडे, प्रेम पाटील आणि विनोदजी पाठे. लाईव्ह वाले तुम्ही जर इकडून तिकडे गेले तर मजाच आहे सगळ्या शर्यत शौकीनांचे जे आज आले नाही. इथून चांगला व्ह्यू असा तर प्रयत्न केला असता, इथूनच फोकस केला असता. जाऊया मॅच मध्ये आपण. प्रतीक पाटील आता 12 मध्ये पाहिजेत 31. मॅच बनेल. सुजित पाटील मैदानामध्ये आलेत. अमोल काले व्हाईट बॉल. अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. आता पाहिजेत 12 मध्ये 30. एक आगळीवेगळी ऍक्शन, डान्सिंग अंपायर, व्हायब्रेशन अंपायर हे आम्ही बघितले. आज थोडीशी वेगळी ऍक्शन अमोल काले यांची. बारा मध्ये 30. प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, चांगला बॉल. प्रतीक पाटील इतकं इझी नाही आहे. अपोजिशन टीम गोलंदाजी देखील भेदकता आहे रेंजनकडे आणि ती भेदकता
तुम्हाला पाहायला मिळत असताना सध्या आता 11 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. महत्वाकांक्षी सामना आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. शॉट अँड पुल केला. बॉल चालला आता मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध. बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने फील्ड आणि कलेक्ट करण्यात आलाय आणि खेळाडू इथे झालाय झेल बाद. पहिला धक्का सुजित पाटील यांच्या खेळीचा अंत. कारण जीवनाला अनुसरून हे गीत तुम्ही बघता. आयुष्यामध्ये संकट आलं तर एक वेळ परक्यांची मदत घ्या, परंतु आपल्याकडून मदत घेताना 100 वेळा विचार करा. परके सहज विसरून जातील, परंतु आपले 100 वेळा बोलून दाखवतील. केलेली मदत मैदानामध्ये आपण जाऊया. विकेट इथे बघितलेत आपण. धावसंख्या फलक थांबलाय 25 वर प्रतीक्षा करतोय सध्या पेंदर संघ. 10 मध्ये पाहिजे 30. मॅच इतक्या लवकर सोडून जमणार नाही, लढावं लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड डिलिव्हरी. काय गोलंदाजी, काय भेदकता. अजिबात संधी फलंदाजांना देत नाही. नऊ मध्ये पाहिजे 30. लढावं लागेल. समाधान भोईर सारखा आक्रमक खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. लढावं लागेल. बॅट कुठे, बॉल कुठे, टोटली ब्लाइंड. शॉट इथे बघायला मिळाला. सरावाचा पूर्ण अभाव या फटक्यामध्ये जाणवला गेला. उद्या एक टीम काढायची आहे बघा. आज संघ उशीर झाला, नेवाली त्यांना 5 रनची पॅनल्टी मिळाली. उद्या देखील आम्ही एक संघ काढणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही उशीर केला तर डायरेक्ट 5 रनची पॅनल्टी तुम्हाला मिळेल. मिस्तामिंग खेळाडू इथे बाद होते. उद्या कोणताही संघ असो 8 मध्ये जो उशीर राहील त्याला 5 धावांची पॅनल्टी मिळेल, हे लक्षात घ्या. पहिला सामना आदई आणि टेंबोडे. उद्या ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग आहे, हे लक्षात घ्या. परफेक्ट 9:30 वाजता टॉस साठी तुम्ही इथे हजर पाहिजेत. टेंबोडे आणि आदई हे आयोजकांची सूचना आहे तुमच्यासाठी. मॅच मध्ये आपण जाऊया. आता 7 मध्ये पाहिजे 30. 12 होता, 12 मध्ये 30 पाहिजे होते, आता 7 मध्ये 30 पाहिजेत. मागील 5 चेंडूमध्ये 2 विकेट आले, एकही रन आले नाही आहे. त्यामुळे हे षटक टर्निंग पॉइंट ठरले संजय रोहिंजनच्या दृष्टिकोनातून. पंकज कोपरकर मैदानामध्ये येत असताना प्रथमेश निराश करत असताना. 7 चेंडू 30 धावा. मॅच मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल, मॅच मध्ये यायचं असेल तर या बॉलवर पंकज कोपरकरला आक्रमण करावं लागेल. 7 चेंडू 30 धावांची गरज. प्रहार केला, बॉल अंच उडालाय. मिस्तामिंग आहे आणि झेल तिथे कॅरी केला जातोय. पंकज कोपरकरच्या खेळीचा अंत झालाय. आता शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये पाहिजे 30. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना प्लीज थोडं फिल्डिंग लावण्यामध्ये सहकार्य करा आम्हाला. सहा चेंडू विजयासाठी रन पाहिजे 30. थोडस स्पीडअप करा. 6 चेंडू 30 धावांची गरज. विनोद पाटीलची जेवढी गरज आपल्याला इथे तेवढी स्थिती देखील आहे. 6 चेंडू 30 धावांची गरज. का या मैदानावर नवीन विक्रम होईल की गोलंदाजी आतापर्यंत जेवढी सुंदर राहिली तेवढी सुंदर होईल. समाधानसाठी वाईड यॉर्कर स्पेशल बॉल
थोड्या दिवसा अगोदर आपण वेगरची दोस्ती स्पोर्ट्सची स्पर्धा बघितली. 6 मध्ये 24 पाहिजे होत्या तिथे समाधान 4 बॉलमध्ये 4 षटकार लगावत असताना सामना फिनिश केला होता. आज 5 मध्ये पाहिजे 30. नवीन चॅलेंज त्याच्या समोर, कारण तुम्ही योद्धा आहात. योद्धांसमोर नेहमी चॅलेंज येत असतात आणि तिथे क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय आणि एक रन इथे पूर्ण करत असताना आता सामना समोर आलाय. रिझल्ट समोर आलाय. आता 4 मध्ये पाहिजेत 29, 4 मध्ये 4 आले तरी होतील 24. तरी सामना आता पेंदरला आता इथून जिंकणं येणार नाही. एखादा खराब बॉल आला तरच मॅच इथे होईल. व्हाईट बॉल. हा चेंडू ढापण्यासाठी बरेच प्रयत्न विकेट किपरच्या पाठीमागून या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. टेनिस बॉल विश्वामध्ये तुम्हाला अपील करण्यासाठी अजिबात कुठलीच पाबंदी नाही. तुम्ही 30 बॉलमध्ये 30 वेळा जरी अपील केली तरी काही हरकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर नो बॉलचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण बघतो की अपील झाली, जास्त अपील झाल्या तर रिव्ह्यू फक्त अंपायर्स नाही, अंपायर्स रिव्ह्यू त्या माणसाने त्यांचा रिव्ह्यू घेतलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही किती अपील केले याच्यावर बरंच काही डिपेंड असतं. तुम्ही जर पंचांनी ग्रीन तिथे येलो कार्ड दाखवला आणि तुम्ही अपील करत राहिले तर तुमच्या सॅलरीमध्ये कपात होते. चेक करत असताना सध्या पंच नो बॉल. नो बॉल आलाय आणि चेंडू आणि धावामधील अंतर 4-26. आणखी एक स्लोअर वन. आता फक्त फॉर्मॅलिटीज राहिले ते कम्प्लीट होत आहेत. प्रेमनं बघा अर्ध पॅकअप केलं देखील, कारण तो लगेच इथून निघणार आहे. विनोद पाटे तुम्हाला तिथून शॉर्टकट आहे. मैदानामध्ये आपण काही फॉर्मॅलिटीज राहिले त्याच कंप्लीट करतोय. बरेच अपेक्षा होत्या खरं तर पेंदरकडून, कारण समाधानची बॅट इतकी चालली नाही या मॅचमध्ये. स्पेशली सुजित पाटील यांना आपण बघतो, त्यांचं आक्रमण जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये होतं, पॉवर प्लेमध्ये जेव्हा ते रन करतात तेव्हा आम्ही पेंदर संघाला जिंकताना बघितलंय. आज त्यांची प्रयत्न जरूर केले, 2 चौकार जरूर आले त्यांच्या बॅटमधून, परंतु इतकी मोठी इनिंग त्यांना करता आली नाही. स्पेशली मागची ओव्हर प्रतीक पाटीलची 1 धाब्याची ती खूप सुंदर राहिली. आज रोहिंजन संघानं संपूर्ण गोलंदाजीतून प्रभावशाली कामगिरी. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. 2 बॉल फक्त आता शिल्लक आहेत. 24 धावांचं अंतर आहे. बघा प्रेक्षक देखील तुम्ही बघतायत. एज लागली बॉल चालल्या पाठीमागे. प्रेम जे मधल्या बांध्यावर उभे आहेत ना प्रेक्षक, त्यांचं अर्ध लक्ष तिकडे अर्ध लक्ष इकडे. ते दोन्ही मांडवातले वराडी आहेत. चेंडू फेकला की ते इकडे बघतात आणि जसं थांबला तर लगेच ते तिकडे, आणि जाता जाता एक रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि षटकार आले. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. एंड ऑफ द डे 2. दुसरा दिवस हा इथे समाप्त होतो आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रतीक पाटील. 11 बॉलमध्ये 26 धावा, 1 ओव्हर 1 रन आणि 3 विकेट. बघा कॅमेऱ्यामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय की किती पब्लिक आहे तिकडे. हा नाद खूप बेकार आहे, कारण या नादासाठी आम्ही अनेक जणांना घरची सुनावणी खाताना बघितले. बरेच लोक कामाच्या नावाने शर्तीना जातात. चला लाईनअप करताना तुम्ही बघतायत दोन्ही टीमला. चला पेंदर संघ लाईनअप करा आपण. मॅन ऑफ द मॅच साठी